नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 24 नोव्हेंबर आहे. आपल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकांची उद्या 25 नोव्हेंबर रोजी फॉर्म माघार घेण्याची जी मुदतवाढ मिळालेली होती. काही मतदारसंघामधले काही वॉर्डमधले उमेदवार होते जे कोर्टामध्ये गेलेले होते. त्यांची काही याचिका होत्या. त्या याचिका संदर्भात काही त्या उमेदवारांचे आज निकाल कोर्टाने जाहीर केलेला आहे. आपण पहिले तर ही याचिका समजून घेऊ, काय संदर्भात हे लोक कोर्टात गेले होते. आता हे उमेदवारांचे आधी मी नावं सांगतो. विवेकानंद आसाराम ननावरे, शंकर मुरलीधर लोखंडे, निर्मला सचिन सांगळे, निखिल दीपक जोशी, सचिन जगदीश नागपुरे, सुवर्णा सचिन नागपुरे. हे 6 जण आहेत जे कोर्टामध्ये त्यांनी दाद मागितलेली होती. आपल्या इथले जे सुधीर पाटील आहेत ते इलेक्शन ऑफिसर आहेत. नेवासा नगरपंचायत निवडणुकींसाठी ते इथे असणारे इलेक्शन ऑफिसर आहेत. त्यांनी दिलेल्या जजमेंटच्या विरोधात ते कुठेतरी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या संदर्भात आज त्या पिटिशनवर आज जजमेंट पास झालेले आहेत. 3 त्याच्यामधले निकाल देखील लागलेले आहेत. आपल्या सोबत आहेत आज ऍडव्होकेट विजय चंगेडिया. त्यांनी या सगळ्या मॅटरमध्ये त्यांनी सुधीर पाटील आणि कलेक्टर जे असतात, म्हणजे त्यांनी इलेक्शन कमिशनची बाजू त्यांनी त्या ठिकाणी न्यायालयाकडे मांडलेली आहे. आपण त्यांच्याशी आज या जजमेंटच्या विषयावर बोलणार आहोत. सर, स्वागत आहे आपलं आम्ही नेवस्कर या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर काय सांगाल या पिटिशन बद्दल, काय माहिती देऊ इच्छिता, काय आहे या इलेक्शनच्या संदर्भात? श्री सुधीर पाटील जे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी, यांच्यासमोर जे छाननीचे अर्ज होते, त्या छाननीच्या अर्जामध्ये 6 जणांचे अर्ज बाद झालेत. आणि त्या 6 जणांनी नेवासे कोर्टामध्ये 1/2025 ते 6/2025 अशा 6 याचिका दाखल केल्या होत्या. या 6 याचिका दाखल करून याचा निकाल 25 तारखेपर्यंत द्यावा असं त्या मेहरबान कोर्टाने त्या ठिकाणी त्या याचिकाकर्त्यांची जी प्रेयर होती त्यानुसार आज मान्य न्यायालयात त्या विषयावरती आम्ही सरकारच्या वतीनं, म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या वतीनं म्हणणं दाखल केलं त्या याचिकावरती. आणि त्या याचिकावरती आम्ही आज युक्तिवाद केला. त्यातल्या 3 याचिका ज्यांचे नंबर 1/2025, 3/2025 आणि 5/2025 यांचा आज आर्ग्युमेंट होऊन दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून मान्य न्यायालयाने या 3 याचिका खारिज केल्या आहेत. आणि उरलेल्या ज्या 3 याचिका आहेत, या 3 याचिकांचा निकाल उद्या ठेवलेला आहे. या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की इलेक्शन कमिशननी 18 तारखेला जे पत्र इश्यू केलं होतं, त्या पत्रानुसार जे AB फॉर्मवाले डमी उमेदवार होते त्यांना पण 5 सूचक कंपल्सरी केले होते. आणि त्यांना 5 सूचक नसल्यामुळं मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या ज्या पिटिशन्स आहेत, त्यांच्या जे अर्ज आहेत त्यांचे निवडणुकीचे, ते नामंजूर केले होते छाननीमध्ये. त्याच्या अगेन्स्ट हे न्यायालयात आले होते. आणि न्यायालयात त्यांना दाखल केल्यानंतर त्या याचिकाकर्त्यांनी स्पेशल वेलिफांची नेमणूक करून याच्यामध्ये बजावण्या केल्या. याच्यामध्ये प्रतिवादी क्रमांक 1 आणि 2 म्हणजे मान्य कलेक्टर साहेब आणि मान्य निवडणूक निर्णय अधिकारी साहेब यांच्या वतीनं आम्ही आज मान्य न्यायालयात युक्तिवाद केला. आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान कोर्टानं या 3 याचिका खारिज केलेल्या आहेत. आणि उरलेल्या 3 याचिकांचा निकाल उद्या ठेवला आहे. या हिशोबानं आता पुढची निवडणूक प्रक्रिया ही सुरळीतपणे पार पाडेल असं आमचं मत आहे. तर कुठेतरी तुम्ही सांगितल्याबद्दल नक्कीच आम्हाला त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. पण मग एक कुठेतरी आमच्या प्रेक्षकांना एका गोष्टीची आपण अजून माहिती द्यावी. कुठेतरी एक संभ्रमच अवस्था होती की 17 तारखेला जी फॉर्म, आता हे तारखा फार महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये 17 तारखेला आपल्या निवडणुकीचा शेवटचा नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत दिली गेली होती. आणि कुठेतरी हा जो GR किंवा जो काही सर्क्युलर इलेक्शन कमिशनने राज्य निवडणूक आयोगाने काढलेला आहे, तो 18 तारखेला सकाळी 11 वाजता आलेला होता. म्हणजे 18 तारखेला ही छाननीची प्रक्रियेची तारीख दिलेली होती. कुठेतरी ह्या म्हणजे या सर्क्युलर नंतर असं झालं होतं की ह्या सर्क्युलर नंतर आलेला आहे, कुठेतरी निवडणूक कुठेतरी न्याय देत नाहीये किंवा काहीतरी अन्यायपूर्वक घडतंय असं
उमेदवारांची तिथे अवस्था होती आणि त्यांचा आरोप देखील होते, म्हणूनच ते न्यायालयाकडे गेले होते. तर तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? ऍक्च्युली इलेक्शन कमिशन ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे आणि ह्या ऑटोनॉमस बॉडीनं जे निर्णय घेतला तो सर्वांना बंधनकारक असतो. आता 18 तारखेला जे पत्र आलं त्या पत्रामध्ये इलेक्शन कमिशननी अतिशय क्लिअरपणे लिहिलं होतं की ज्या उमेदवारांनी ज्यांना कोणत्या तरी राजकीय पक्षांनी तिकीट दिले आहेत आणि जे त्याचे एबी फॉर्मल उमेदवार आहेत त्यांना कंपल्सरी 5 सूचक हवे होते. परंतु याच्यामध्ये जे डबल उमेदवार होते त्यांनी एकच सूचक दिला होता आणि त्यांचा जो अजून 2 उमेदवार होते एक पक्षाचे, तर पहिल्या उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आणि दुसरे जे उमेदवार होते ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांना एकच सूचक होता. ऍक्च्युली हे जे सर्क्युलर आहे हे छाननीच्या दिवशी 11 वाजता आलं आणि त्या दिवशी मान्य निवडणूक निर्णय अधिकारी त्याची छाननी करत होते. आता इलेक्शन कमिशननी दिलेलं पत्र जे आहे ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे त्यांना पुढची कारवाई करावी लागते. त्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही करेक्ट होती, बरोबर होती, कायद्याला धरून होती. कारण त्या पत्राच्या विरुद्ध किंवा त्या पत्राला सोडून त्या पत्राशिवाय किंवा इलेक्शन कमिशनने जे डायरेक्शन दिलंय त्या डायरेक्शनला डावलून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कोणताही निर्णय घेता येत नाही आणि जे इलेक्शन कमिशन जे इश्यू करतं, जे पत्र इश्यू करतं त्या पत्राला अनुसरून त्यांना पुढची कारवाई करावी लागते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं याच्यामध्ये कोणताही प्रिज्युडाइस न ठेवता, कोणताही भेदभाव न करता जो निर्णय घेतला होता तो योग्य होता, कायदेशीर होता. दुसरा मुद्दा असा आहे की इलेक्शन कमिशननं जे पत्र काढलंय ते पत्र जोपर्यंत अवैध आहे असं याचिकाकर्ते डिक्लेअर करून घेत नाही आणि ऍक्च्युली हे अवैध आहे हे ठरण्याचा अधिकार मान्य उच्च न्यायालयाला आहे. कारण इलेक्शन कमिशनर जे आहे त्या इलेक्शन कमिशनची जी नेमणूक झालेली आहे दॅट इज ऑटोनॉमस बॉडी आणि त्या ऑटोनॉमस बॉडीनं घेतलेला निर्णय जो असेल, त्यांनी काढलेलं सर्क्युलर असेल, त्यांनी दिलेले डायरेक्शन असतील, ते जर एखाद्याला नाही वाटले दे आर नॉट फिजिबल किंवा ते बेकायदेशीर आहे तर ते बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचा अधिकार मान्य उच्च न्यायालयाला आहे. या न्यायालयानं दिलेला निर्णय जो आहे की तो इलेक्शन अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून कायद्याला अनुसरूनच निर्णय दिला आहे याबद्दल न्यायालयाचं सॅटिस्फॅक्शन झालं. त्यामुळं न्यायालयाने हा निर्णय दिला आहे आणि या निर्णयामुळं हे जे याचिकाकर्ते होते 1, 3 आणि 5 ज्यांचे पिटिशन दाखल होते त्याच्यामध्ये आम्ही इलेक्शन कमिशनच्या वतीनं युक्तिवाद केला. मी आणि माझे चिरंजीव आनंद चंगेडिया या दोघांनी, म्हणजे आनंद चंगेडियांनी मला त्याच्यामध्ये सपोर्ट केलं. त्यावेळेस जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे म्हणजे याचे नगरपंचायतचे सीओ, नेवाशाचे तहसीलदार आणि मान्य निवडणूक अधिकारी आपले सुधीर पाटील साहेब या सर्वांनी याच्यामध्ये आम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते सगळे पुरवले. त्याच्या अनुषंगाने आम्ही से तयार केला, तो से दाखल केला आणि त्यानंतर आम्ही युक्तिवाद केला, कायद्याचे मुद्दे मांडले, ते मुद्दे कोर्टाला पटले आणि त्याच्यामुळे या 3 याचिकांचा निकाल हा निवडणूक अधिकाऱ्याच्या बाजूने झालेला आहे आणि उरलेल्या 3 याचिकांचा निकाल उद्या होणार आहे आणि उद्या सकाळी साधारण 2 वाजण्याच्या अगोदर म्हणजे पहिल्या सेशनमध्ये त्याचा निकाल होईल अशी अपेक्षा आहे. आणि आम्हालाही असं वाटतं की मान्य न्यायालयाने दिलेला निकाल हा योग्य आहे आणि इलेक्शन कमिशन जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी केलेलं काम हे योग्य आहे. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.